थकबाकी वसुलीसाठी पालिकेनं रेल्वे कार्यालयासमोर हलगीनाद करत पाणी आणि ड्रेनेजची लाईन तोडून टाकण्यात आली। परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनं पालिकेनं माघार घेत रेल्वे प्रशासनाला मुदत दिली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या मिळकत कराच्या थकबाकीसाठी महापालिकेच्या वतीनं डीआरएम ऑफिस समोर आंदोलन करण्यात आलं। मागील 25 वर्षांपासून पालिकेचा मिळकत कर थकल्या कारणानं पालिका पदाधिकाऱ्यांनी हलगीनाद करत रेल्वे प्रशासनाला जागा करण्याचं काम केलं। रेल्वे प्रशासनाकडे पालिकेची 11 कोटींची थकबाकी आहे। या थकबाकीपोटी रेल्वे प्रशासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्यानं बुधवारी पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई करण्यात आली। पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी डीआरएम कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन केलं। यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांकडून कोणताच प्रतिसाद येत नसल्यानं अखेर रेल्वेचा पाणी पुरवठा खंडित करण्यासाठी जेसीबीच्या सहाय्यानं कामाला सुरुवात करण्यात आली। रेल्वे अधिकाऱ्यांच्या क्वार्टर्सला जाणारी 4 इंची पाईपलाईन कट करण्यात आली। थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या हलग्या कडाडल्या, मात्र रेल्वे अधिकाऱ्यांच्या कानावर त्याचा आवाज गेला नसावा। परंतु पिण्याची पाईपलाईन तोडल्यानंतर मात्र रेल्वे अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत मार्ग काढण्याची विनंती केली। त्यावर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सभागृह नेते सुरेश पाटील यांना थकबाकीविषयी फोन करून चर्चा केली। पालिकेच्या धडक मोहिमेविषयी अधिक माहिती सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिली। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने आपल्या महानगरपालिकेचं कर रूपानं येणारा पैसा या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून भरलं गेलं नाही। जवळजवळ 11 कोटी 76 लाख रुपये थकबाकी आहे। त्यामध्ये पाणी पुरवठ्यासाठी पाण्याचं लाईन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 कोटी 23 लाख रुपये थकबाकी आहे। हे थकबाकी अनेक वर्षापासून या ठिकाणी मागणी करत असताना गेल्या वर्षापासून सदरच्या डीएमआरला या ठिकाणी पत्रव्यवहार करून त्यांना वेळ मागितलेला आहे, ते वेळ देऊ शकले नाहीत। त्यांना आम्ही विनंती करण्यासाठी अनेक वेळा वारंवार आपल्या पत्रकाराच्या आणि चॅनलमार्फत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे व लेखी दिलेला आहे, तरीही त्यांनी या ठिकाणी ऐकायला तयार नसल्या कारणानं महानगरपालिकेच्या वतीनं सर्व पदाधिकारी, गटनेते आणि सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या सर्वांच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेच्या या ठिकाणी 10,000, 20,000, 25,000 रुपये करदाते कर भरत असतात। त्या लोकांना जर आपण थकबाकी पोटी जर नळ कट करत असेल तर बरोबर नाही। कोट्यावधी रुपयाचं जे थकबाकी आहे त्यांच्याकडनं वसूल झालं पाहिजे, या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकारी आणि गटनेते आणि अधिकारी या ठिकाणी आलेले आहोत। वसुली जर होत नसेल तर आम्ही पाणी पुरवठा आणि ड्रेनेज लाईन या ठिकाणी कट करण्यात येणार आहे। यावेळी पालिकेच्या उपमहापौर शशिकला बत्तुल, स्थायी समिती सभापती संजय कोळी, नगरसेवक चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, विनोद भोसले, शिवानंद पाटील, नागेश भोगडे, प्रभाकर वनकुद्रे, गणेश पुजारी, अमर पुदाले, कर संकलन अधिकारी आरपी गायकवाड यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून 2 दिवसात बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्याचं आश्वासन दिल्यानं अखेर नळ कनेक्शन पुन्हा जोडण्यात आले।